आपली विश्रम कशी वाटली? सकाळीच 500 गेले. माझी पंचायत ही झाली आहे की मी जाणार कुठे. तर आता विषय असा आहे की रस्ता आम्हाला माहिती नाही आणि मॅप लावायचं तर तिथे नेटवर्क अजिबात नाही आहे. चालत जावं लागणार ते 7 किलोमीटर चालत जायचं. 7 किलोमीटर. बाबल्या या ऐकता बघ, लडाखमधली वॉटर क्रॉसिंग कधी करेन ते माहीत नाही. आता आपण सिंधुदुर्गातली वॉटर क्रॉसिंग करूयात. ओके, तर सगळ्यात अगोदर आमचे हात बघा, पायांची अवस्था बघा, कपडे बघा, त्याची अवस्था तीच आहे. त्यानंतर आता गाडी बघा, गार्ड बघा, हा पूर्णपणे दबलेला. मला वाटलं तुटला, पण नाही तुटला. इथे थोडीशी माती लागली, म्हणजे या साईडला पडली गाडी. आज खऱ्या अर्थाने मला नको वाटतंय. बराच वेळ झाला आम्ही चालतोय, या पॉईंटला आलोय, या रस्त्याने इथपर्यंत आलो. आता इथे एक प्रॉब्लेम झाला, एक रस्ता जातो इकडे आणि एक जातो इकडे. जायचं कुठे? एका साईडला लँडस्लाईड झाली आहे आणि एका साईडला ही पायवाट आहे. सिंधुदुर्गातील सगळ्यात उंच मोठा धबधबा बघण्यासाठी आम्ही फायनली 2 तास 5 मिनिटाचा प्रवास करून पोहोचलो. सो आता जाताना ना मेन जे पॉईंट आहे जिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे, लेफ्ट घ्यायचा आहे, कुठे लँडस्लाईड झाली आहे वगैरे वगैरे, ते मेन जागा दाखवतो जिथून तुम्हाला हा रस्ता म्हणजे इथपर्यंत यायला इझी पडेल. नमस्कार म्हणजे जय शिवराज, जय शिवराज, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी कुठे चाललोय तर आज मी चाललोय सिंधुदुर्गातील सगळ्यात उंच असा वॉटरफॉल बघण्यासाठी, म्हणजेच घारपीमध्ये. सो आता इथून जाणार आहे मित्रांकडे आणि त्यांच्यासोबत आपण जाऊयात घारपी वॉटरफॉल बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. आज भिजण्याचा फुल मूड आहे, मात्र सूर्यदेवता थोडीशी आता दर्शन द्यायला लागलेत. ओके, 9:12 झाली आहेत. 9 वाजता एक्झॅक्टली येतोच बोललो मी काय त्याला सांगितलं 9 वाजता काही करून येणार म्हणजे येणार. आणि आता ते शिव्या देत असतील, नो प्रॉब्लेम, शिव्या खायला पाहिजेत दिवसातून एकदा तरी. आज सुट्टीचा दिवस असतो तरी पण आज मला रात्री येऊन काम करायचं आहे. ते जाऊ दे, ते मुरते यायला, ते तर नशिबालाच पुजले आपल्या. काल परवा भरपूर पाऊस होता, एवढा पाऊस होता ना की म्हणजे पूर आलेला अक्षरशः सगळीकडे. आणि आज आम्हाला पाऊस पाहिजे तर आज पाऊस नाही आहे. एका दृष्टीने चांगलं पण आहे आणि एका दृष्टीने वाईट पण वाटतंय. आज आम्हाला फक्त पेट्रोल टाकायचं आहे आणि गप्प मागे राहायचंय. आपल्याला काही माहिती नाही, त्यामुळे आपण आता शानपणा करायची नाही. आज आपल्याकडे गोप्रोच्या 2 बॅटऱ्या आहेत. कालच एक ऑनलाईन मागवली आणि पहिली एक होतीच, त्यामुळे आज 2 गोप्रोच्या बॅटऱ्या आहेत. आज आपण फुल ऑन एन्जॉय करायचं आहे, भिजायचं आहे आणि 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 काहीच नाही. अरे नानाजी डांग, हे बघा आमच्याकडचे रस्ते बघताय, ब्रिज यावर्षी बांधलं मात्र रस्ता नाही बांधला. आणि हे आहे आपलं हनुमान मंदिर. जय श्रीराम. आज शनिवार आहे ना, दर्शन करून घ्या मित्रांनो. छायला या मित्रांच्या मला बोलले आम्ही रेडी आहोत लगेच ये, आणि हे जागेवरच नाहीत. इथे राहून थोडंसं मित्रांची वाट बघते. बाय द वे, आपली विश्रम कशी वाटली? हे रेड लावून घेणार आहे, त्यानंतर सगळंच मॅच होईल मस्तपैकी. आणि त्यानंतर तुझे शूज घ्यायचे आणि बऱ्याच गोष्टी आहेत, पण हळूहळू. तर फायनली सगळेजण आलेले आहेत. एक गाडी पहिली पुढे गेली आणि आता 2 गाड्या मागून. तर सगळ्यात अगोदर आपण टाकूयात पेट्रोल आणि त्यानंतर पुढचा प्रवास. हा खतरनाकच पाऊस आलेला आहे भाई. मी ना असं म्हटलेलं की पाऊस नाही आणि असा पाऊस पडतोय. आता असा पाऊस पडतोय ना की पावसाचे जे थेंब असतात ना ते अक्षरशः असे लागतायत स्किनला. आणि समोर बघताय काय वातावरण झालंय फुल पावसाचं यार, एक नंबर. वॉटरफॉलला जाताना असंच वातावरण पाहिजे असतं भाऊ, असंच. आता झोप जाण्यासाठी एकमेव गोष्ट असते ती म्हणजे कॉफी पिणं. ती कॉफी पिऊन आलेलो आणि आता लागली आहे भूक. तर मित्र हो, वेळ झाली आहे 10:07 आणि आपण पोचलोय कुडामध्ये. सो इथे आता पहिला खर्च करूयात आजचा पेट्रोलचा. चायना टाऊन भाई एक नंबर हॉटेल आहे, म्हणजे इथलं जो चायनीज आहे ना, हा चलो 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 चलो. आजचा पहिला खर्च. तर इथे आहेत पोलीस साहेब, सगळ्यांना चेकिंग करतायत. आपल्याला करतात काही माहिती नाही. बाबा एक फाईन बसला बाबा. सकाळीच 500 गेले. तर मित्रांनो स्वागत आहे आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये, या गावातल्या छोट्याशा मार्केटमध्ये. मात्र या गावाचं नाव काय विसरलो यार. इथे कुठेतरी असेल. इथे एक आश्रम आहे, या आश्रमाचं नाव समर्थ सद्गुरू साटम महाराज दानोली. आणि अशा प्रकारे पावसाला सुरुवात झालेली आहे.
हा मला बोलला आम्ही जातोय घारपीला आणि ती लोक बोलली आम्ही जातोय आंबोलीला. माझी पंचायत ही झाली आहे की मी जाणार कुठे. तर ऍक्च्युली आंबोली मला नेक्स्ट टाइम कव्हर करायचं आहे. सो आता आम्ही दोघे जण इथून मागे चाललोय. आम्हाला जायचंय घारपीला आणि त्यांचं आम्हाला काय माहिती नाही. चल रे. तर आता विषय असा आहे की रस्ता आम्हाला माहिती नाही आणि मॅप लावायचा तर तिथे नेटवर्क अजिबात नाही. तर आता हळूहळू कुठे ना कुठे तरी विचारत आपल्याला जायचंय. इकडनं चालत जावं लागणार ते खालसावड्यावरून 7 किलोमीटर चालत जायचं. 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. हा आणि इथून खाली गेलो तर तिकडनं जावा सातोळ बावळाट विलवड्या मार्गे जावा. विलवडे. हा हा हा. तर भाई आम्ही कुठे चाललोय माहित नाही. हो स्ट्रेट. श्री स्वामी समर्थ मठ घारपी. सिंधुदुर्गातील सगळ्यात उंच मोठा वॉटरफॉल बघण्यासाठी आम्ही करतोय हा अट्टाहास की अट्टाहास जो काय शब्द असेल तो. एक नंबर यार, एक नंबर. आता फुल ऑफरोडिंग करायची आपल्याला. वॉटरफॉल बाबल्या या काय बघ. लडाख मधली वॉटर क्रॉसिंग कधी करेन ते माहीत नाही. आता आपण सिंधुदुर्गातली वॉटर क्रॉसिंग करूयात. काय दिसतोय रे, एकदम सरळ पडतोय ना खाली. ड्रोन पाहिजे होता यार, ड्रोन पाहिजे होता. ड्रोन असताना तर हे नजारे काय दिसले असते यार. ओके, तर सगळ्यात अगोदर आमचे हात बघा, पायांची अवस्था बघा, कपडे बघा, त्याची अवस्था तीच आहे. त्यानंतर आता गाडी बघा. हा आपला टॉप बॉक्सवर सगळी मातीच माती आहे. टायरांची अवस्था बघा, टायरातला ग्रीप अजिबात दिसत नाही, सगळी माती घुसली आहे. इथे थोडंसं घासलं, ह्या साईडला गाडी अशी पडली, इथे माती लागली आहे सगळी. टायराची अवस्था. गार्ड बघा, हा पूर्णपणे दबलेला, मला वाटलं तुटला पण नाही तुटला. इथे थोडीशी माती लागली, म्हणजे या साईडला पडली गाडी. त्यानंतर इथे सगळी मातीच माती आहे, सीटला माती आहे, सगळी मातीच माती आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट, इथे आम्ही गाड्या बघितल्या तरीसुद्धा यांना इग्नोर करून आम्ही थोडीशी आमची अक्कल पाजायला पुढे घेतली गाडी. ॲक्च्युली माझी चुकी आहे सगळी. आणि दाखवतो काय झालं. हा जो समोर उतार दिसतोय, या उतारात मी गाडी घातली. इथून शांतपणा करत मी इथपर्यंत गाडी आणली. त्यानंतर मी अंदाज लावला की आपली गाडी जाईल, आणि ही सगळ्यात मोठी चूक केली. दाखवतो. तिथून आपली गाडी जाईल का. एक जरा उतरतो आणि जरा, हा तेच म्हणतोय. कारण काय माहितीये काय, गाडी जाताना जाईल पण येताना काय करायचं, कारण ही माती आहे ना, स्लिप करते ही माती चाकांना. गाडी जाईल रे पण ती स्लिप होत राहणार आहे. येताना काय करायचं. चल नेऊया गाडी, चल बघूया काय ते. डर क्या गे जीत आहे, पडलो तर वाट लागणार आहे, काय नाही. घेरता मला वाटलेलं माझी गाडी आज चढतच नाही, पण आम्ही दोघांनी कसं ताकद लावून धोंडे वगैरे टाकून रक्त काढत इथपर्यंत आलो. हे जे मार्क बघताय ना, हे सगळे, हे बघा, अरे बापरे, हे बघा, हे मार्क्स आहेत ना, हे सगळे, हे बघा इथे, हे सगळं आम्ही गेलोय आमच्या गाडीने. म्हणजे गाडी पुढे चलतच नव्हती, पायाला जखम झाली आहे बघा, इथे फाटलंय पूर्ण हे सगळं. हे बघा, हे सगळं फाटलं, इथेही मार लागलाय. पण हालत एवढी खराब झाली आहे ना, एवढी खराब झाली आहे की हा घारपी वॉटरफॉल माझ्या कायम लक्षात राहणार आहे, कायम. सो आता इथपर्यंत आलोय, आता आपण घारपीचं वॉटरफॉल बघूनच जाऊयात. आतापर्यंतची सगळ्यात मोठी चूक मी आज केली गाडीच्या बाबतीत. जेव्हा गाडी पडली ना, तेव्हा मला असं वाटलं की बाबा गाडी गेली आज. आवाज पण आला खटकन,
पण काय मोडलंय ते दिसत नाहीये. ते आता गाडी धुतल्याच्या नंतर आम्हाला समजेल की नक्की काय झालंय. सो आता 2:40 झालेत आणि इथून आम्ही चालत चाललोय. आता इथून वॉटरफॉल पर्यंत किती वेळ लागतो ते बघूयात. आतापर्यंत ना लाकडी पूल हे मी पुस्तकात वगैरे गोष्टीमध्ये ऐकलेलं, पण लाकडी पुलावरून मी कधी असा प्रवास केला पण म्हणजे असं क्रॉस वगैरे नाही केलेलं, फर्स्ट आहे. आज खऱ्या अर्थाने मला नको वाटतंय. जोपर्यंत गाडीला काही लागलेलं नाही हे समजत नाही तोपर्यंत ना मला चैन पडणार नाही. चैन ड्रोन पाहिजे होता, ड्रोन मजा आलीच ती. अजून किती जायचंय भाई, अजून किती जायचंय. ओके, ही सगळी नाही, ह्या अशा झाडांची बाग आहे. हे बघा, ही अशी फळ आहेत. आता नक्की कसलं फळ आहे. वा 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 भाई, आता 3:20 झालेत आणि अजून हाफ जायचंय. नजारा बघा काय वाटतोय यार. फायनली समोर आपल्याला काही माणसं चालताना दिसली आणि अजून आपल्याला किती लांब जायचं माहिती नाही. आमच्यासोबत ती लोक आहेत आणि एक महत्वाचं म्हणजे ना, ह्या संपूर्ण जंगल भागात एक घर दिसलं, ते बघा. ओके, बराच वेळ झाला आम्ही चालतोय. या पॉइंटला आलोय, या रस्त्याने इथपर्यंत आलो. आता इथे एक प्रॉब्लेम झाला, एक रस्ता जातो इकडे आणि एक जातो इकडे. जायचं कुठे? धुका धुका धुका. अरे बापरे, हे काय? हे बघा, ही जमीन अशी धसली आहे खाली. एका साईडला लँडस्लाईड झाली आहे आणि एका साईडला ही पायवाट आहे आणि इथून आम्ही सगळे हे चाललो होतो. 4:40 झालेली आहेत. बरोबर 2 तास झाले कदाचित आणि अजून आम्ही चालतोय. मध्ये मध्ये ना असे सुंदर सुंदर वॉटरफॉल दिसतात आणि अजून आपल्याला पुढे जायचं आहे. सिंधुदुर्गातील सगळ्यात उंच मोठा धबधबा बघण्यासाठी आम्ही फायनली 2 तास 5 मिनिटाचा प्रवास करून पोहोचलो. सिंधुदुर्गातील सगळ्यात मोठा धबधबा बघून झालेला आहे. 2 तास जो प्रवास केला, गाडी पाडली, जे जे काही केलं ना, इथे आल्याच्या नंतर बरं वाटलं. म्हणजे काही ना काहीतरी आम्ही बघितल्यासारखं वाटलं, एक नंबर. पण झालं असं, आम्ही यायला आणि धुकं वाढायला, त्यामुळे ना एकदम वरचा जो वॉटरफॉल आहे ना तो दिसला नाही आम्हाला, अर्धा दिसला. ॲक्च्युली नजरेने ना थोडा फार दिसतो पण कॅमेरा दिसत नाही. नो प्रॉब्लेम. सो आता मोबाईलची बॅटरी सुद्धा 15% राहिलेली आहे, त्यामुळे आता आम्ही निघतोय कारण आम्हाला लवकर घरी जायचं आहे, कारण मला लॉग इन करायचं आहे. ॲक्च्युली हे सगळं बघून ना क्षणासाठी ना असं सगळं फ्रेश व्हायला होतं आणि जेव्हा तिथून आपण निघतो तेव्हा परत ते सगळं डोक्यात येते, यार काम करायचं आहे, पैसा पाहिजे, EMI भरायचे, शपथ आहे. सो आता जाताना ना मेन जे पॉईंट आहेत जिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे, लेफ्ट घ्यायचा आहे, कुठे लँडस्लाईड झाली आहे वगैरे वगैरे, ते मेन जागा दाखवतो जिथून तुम्हाला हा रस्ता म्हणजे इथपर्यंत यायला इझी पडेल. इथून आल्याच्या नंतर ना इथे 2 रस्ते दिसतात. एक रस्ता इकडे सरळ जातो आणि एक रस्ता खाली जातो. खाली न जाता इथून सरळ. तिथून इथे आल्याच्या नंतर ना इथे वाट संपते, म्हणजे इथून सगळा लँडस्लाईड झालाय, वाट पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे दुसरी वाट आहे ही, इथून पाय वाटेने असं वर जावं लागतं आणि इथून मग पुढे रस्ता आहे. हा एक पॉईंट आहे, तिथून आपण इथपर्यंत येतो. इथे आल्याच्या नंतर एक रस्ता इकडे जातो आणि एक रस्ता इकडे. लेफ्ट न मारता राईट मारून सरळ, म्हणजे इथून सरळ जायचं. हे 3च पॉईंट आहेत ना, तिथे जरासं कन्फ्युजन होतं की जायचं नक्की कुठे, ते आता मी क्लिअर केलेलं आहे. सो तुम्ही येत असाल तर माझा व्हिडिओ बघा आणि नक्की इथे या. पाऊस असेल त्या दिवशी येऊ नका, कारण काय होतं की अर्धा धबधबा दिसतो, जसा आम्हाला आज दिसला. वरचा जो पार्ट आहे ना, जो उंच आहे तो दिसत नाही, कारण धुकं भरपूर असतं वरची. थोडंसं पाऊस कमी असेल, ऊन वगैरे पडत असेल ना, त्या दिवशी नक्की इथे या, जबरदस्त.
फायनली बरोबर 6:45 झालेले आहेत आणि आम्ही बसलो आपल्या गाडीजवळ. सो आता कसलीच ताकद नाही आहे, डायरेक्ट घरी जाणार आहे इथून. सो आजचा हा व्हिडिओ मी इथे जॉईन करतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओत पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.